आणखीन एक पैशांच्या बद्दल सांगतो की तुम्ही पुढं सांगणार जर तो पॉईंट तर ज्यांचा आई वडिलांचा संबंध हे चांगला आहे त्यांच्या जीवनामध्ये पैसा जास्त येतो असं प्रॅक्टिकली अनेक वेळा प्रूव्ड आहे. ज्याच्या आणि आईचं पटत नाही त्याची कामं होत नाही. तुम्ही बघून बघा तुमच्या आणि आईचे सारखे खटके उडत असेल, वाद होत असेल, पटत नसेल तर तुमची कामं झाल्यासारखे होतात पण होत नाही, अडतात का नाही. आणि ज्याचं आणि वडिलांचं पटत नाही, मतभेद होतो, सारखे वाद होतात तर त्याच्या आयुष्यामध्ये पैसा कमी पडतो. जेवढं यायला पाहिजे तेवढा पैसा येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला नंतर सांगणार की हे इम्प्रूव्ह कसा करायचा. पण लक्षात घ्या वडिलांचे आणि तुमचं संबंध हे चांगलं असलं तर पैसा खेचला जातो. नाहीतर तुम्ही जेवढं धडपड करता तेवढं मिळत नाही. तुम्ही 100 रुपयाचं काम केला पण तुम्हाला मिळणार 60 रुपयाचं. कारण का वडिलांचं आणि तुमचं रिलेशन स्पॉईल आहे, मनामध्ये निगेटिव्हिटी आहे. त्यामुळे आपले प्रयत्न इतकं आपल्याला फळ मिळत नाही लक्षात ठेवा. म्हणून हे सगळं बारकाईने लक्षात ठेवा आणि ते अंमलात आणा, मगच तुमच्या धडपडण्याला यश मिळणार. उगीच आपण धडपडलो आणि इकडं मात्र ते सगळे रूल्स आपण दाब्यावरती ठेवलो तर त्याला काही अर्थ नाही. आणि काय फक्त क्वेश्चन विचारा, क्वेश्चन असेल तर स्टील कपाट हे लवकर खाली असतात कपडे सगळं वर असतात किंवा सगळ्या वस्तू वर असतात तसं असं शक्यतो अपवित्र वस्तू जरी कमीत कमी ठेवू नका. अपवित्र वस्तू ठेवू नका किंवा डायरेक्ट त्याच्यावर ठेवूच नाही. पण ते कपाटच तसे मिळतात. शक्यतो वर कपाट असणार आहे पैशांचे, तसं काही बनवत असेल बनवा की खाली कपडे अडकू शकतात. आणि कपाट ठेवताना भिंतीला एकदम चिकटून ठेवायचं नाही. भिंतीपासून अर्धा फूट तरी अंतर पाहिजे. आणि शक्यतो करून काय करायचं की तो कुठल्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्याकडे ठेवायचा. समजा हा नैऋत्य दिशा आहे तर इथं ठेवायचा. तो इथं मध्ये किंवा त्या कोपऱ्यामध्ये जास्त ठेवायचा नाही, तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा. पण उघडताना मात्र तो कुठं उघडला पाहिजे, उत्तर. आणि भिंतीला टेकवायचं नाही. लक्षात आलं, हा नियम आहे. हा बोला. आता आपण नोकरीला असतोय म्हणजे आपण थोडंसं आपल्याला पैसा आहे तर आपण थोडंसं संबंधीच्या मार्गाने चांगलं राहू शकतो. आणि दुसरा भाऊ शेतकरी आहे, त्याचं आर्थिक परिस्थिती कमी आहे काय आहे, त्याचा आणि ह्याच्याशी काय संबंध आहे काय, सगळं कुटुंब आपलं एकत्र घेऊन जाणं याच्या पाठीची भावना म्हणतोय मी. तुमची जी प्रगती आहे ती पाठीमागच्याला तसंच ठेवणं आणि तुमचं पुढं जाणं याच्याशी काय रिलेशन वैयक्तिक आहे की पारिवारिक आम्ही संबंध होऊ शकतो का? नाही, याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पुढच्या काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये की नाही की दुसऱ्यांच्या विचारामुळे, दुसऱ्यांच्या जगण्यामुळे आपलं जगण्यावरती कसं परिणाम होतो यावरती मी बोलणारच आहे. पॉईंट मी बोलतो. मला तेव्हा आठवण मी बोलणारच आहे. ओके, लक्षात आला. हा पैशाबद्दल मी जे सांगितलं त्याच्याबद्दल लक्षात आला ना? ठीक. ओके, इथं आपण इथं थांबूया. आता समोरचं प्रॅक्टिकल. 5 वर्षापूर्वी मी खानापूर सरांचं कार्यशाळा अटेंड केलं. त्याच्यामुळे धंद्यात लॉसमध्ये होतो. साधारण एक 60-70 हजार रुपये मला लॉस होतं. त्यानंतर कार्यशाळा अटेंड केल्यानंतर पहिल्या महिन्यातच मी बघितलं की ते लॉस तर निम्म्यावर आलं, म्हणजे साधारण 25-30 हजारवर आलं. त्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर बघितलं तर मी ते पूर्ण लॉस कव्हर करून साधारण 70-1 हजार रुपये माझा प्रॉफिट दिसायला लागला. आज 5 वर्षानंतर आज मी माझा स्वतःचा बंगला बांधलेला आहे. परत माझी स्वतःची 4 चाकी गाडी आहे काय. तर आता इथून पुढं माझं पुढचं एक हे आहे जे सिरॅमिक टाईल्स म्हणजे जे ग्लेस टाईल्स पण वापरलं जाते संडास बाथरूमला, त्याला एक रॉ मटेरियल मिळतं गोव्याला काय. ते गोव्यात रॉ मटेरियल भरून मी ते सिरॅमिक टाईल्सला देऊन तिथून परत इकडं आणणार आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त खानापुरी सरांच्या कार्यशाळेमुळं. माझं नाव शिवाजी शामराव पाटील. मी सरांच्याकडं पहिल्या बॅचपासून शिबिरामध्ये हजर राहत आहे. माझी मुलगी निलिमा पाटील, हिला अनेक वर्षे त्रास होता, ॲसिडिटी, भीती, परत गॅस्ट्रायटिस वगैरे, आणि चिडचिडेपणा जास्त होता तिचा. कोणावर सरळ बोलायचं नाही, घरात तंटे करायचं.
तसंच तिचा लग्नाचा पण प्रॉब्लेम 2-2.5 वर्ष चालू होता. ती मी सरांच्याकडे घेऊन आलो तिला. सरांनी त्याला CD बनवून दिली, स्वयंसूचनेची आणि व्हिज्युअलायझेशन करण्याची सूचना दिली त्यांनी. त्यानंतर तिचे बऱ्याच तक्रारी म्हणजे मानसिक, शारीरिक अनेक तिला त्रास होते, सर्दी, पोटाचा, हे सगळे हळूहळू कमी घेत गेली. नंतर लग्नासाठी एक वेगळी CD बनवून दिली आणि तिला ते व्हिज्युअलायझेशन करून सूचना घ्यायला सांगितलं. 1 महिन्यातच त्याचा तिला चांगला अनुभव आला. 1 महिन्यानंतर जवळ तिचं लग्न ठरलं. व्हिज्युअलायझेशन करायची, ती दिवसातून 5-6 वेळ CD ऐकायची, संमोहनात जाऊन व्हिज्युअलायझेशन करून त्याने तिच्या इच्छेप्रमाणे तिला नवरा मिळाला, म्हणजे पती मिळाला. आणि त्यानंतर 1-1.5 वर्षातच मूल झालं. तिनं त्यावेळी पण ती व्हिज्युअलायझेशन करत होती, कल्पनाचित्र तयार करून बघायची. त्यानंतर तिला जे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मुलगा झाला आणि तो मुलगा आता अत्यंत हुशार आहे, एकदम ब्रिलियंट आहे. आणि तिच्या इच्छेप्रमाणे म्हणजे तिला पती पण मिळाला, चांगल्या नोकरीसाठी, स्वतःचं घर, प्रॉपर्टी वगैरे हुबळीत आहे. आता तिला जे फायदे झाले आहेत आतापर्यंतचे, ते खानापुरे सरांच्या तंत्रज्ञानामुळं तिनं व्हिज्युअलायझेशन केलं आणि सूचना घेतल्या पॉझिटिव्ह, आणि त्याप्रमाणे सगळं तिचं साध्य होत गेलं. आणि ते सगळं सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने केल्यामुळं त्याला चांगला परिणाम झाला आहे. आणि तिचा श्रद्धा पण आता तिच्यावर आहे, सरांच्या ज्या तंत्रज्ञान किंवा संमोहन सूचनेवर. त्यामुळे तिला आता असं सगळ्यांच्या बऱ्याच असे अनुभव आले आहेत. मला स्वतःला पण त्याचा अनुभव आलेला आहे. तसं प्रत्येकाने याचा अनुभव घेऊन संमोहनशास्त्राचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. असतो 9 वर्षापासून मी LIC काम करतो. ते करत असताना मध्ये काही मानसिक, शारीरिक किंवा इतर म्हणजे मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नव्हतं. माझा जो व्यवसाय आहे तो ॲक्च्युली LIC ऑफिसपासून खूप लांब राहून करत होतो, बेळगाव जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यातून मला मार्ग मिळत नव्हता. मग असंच काम करता करता प्राध्यापक खानापुरे सरांचं मला बेळगावमध्ये व्याख्यान ऐकायला मिळालं. त्याच्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं की बाबा इथं काहीतरी मला उत्तर मिळेल, काहीतरी मार्ग मिळेल. असं करत असताना मग त्यांचा कोर्स मला त्यावेळी अटेंड करायला मिळणार नाही. कोल्हापूरमध्ये मी ते अटेंड केला 3-4 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, त्यांनी दिलेल्या कोर्सेसमध्ये काही टेक्निकच्याद्वारे मी काही असे सजेशन घेऊन, कल्पना करून वगैरे त्याचे काही प्रयोग केले प्रत्यक्षात. ते करत असताना खूप चांगले मला अनुभव आले. मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे स्थिर झालो. त्याच्यात आर्थिकदृष्ट्या जर सांगायचं म्हटलं, माझं उत्पन्न LICच्या माध्यमातून जे वर्षाला 1 लाखाच्या पुढे जातं, 1 लाख 1.5 लाख भरपूर जातं, 2 लाखाच्या पुढे जात होतं. तर अलीकडे मी 1 वर्षापासून किमान 50,000 महिन्याला घेतो. त्याचबरोबर महिन्याला एकाच महिन्यामध्ये 1 लाख रुपये इन्कम घ्यायचं माझी इच्छा होती, ती सुद्धा पूर्ण झाली. 2 महिन्यापूर्वी महिन्याला 1 लाख रुपये इन्कम घेतलेलं आहे. आणि आता पुढं लोन घ्यायचं, तेही माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पुन्हा मी येत्या 6 महिन्यामध्ये पुन्हा नवीन गाडी घेतो. आणि हे जे काय अनुभव आलेले आहेत खूप मिराकल, खूप चांगले अनुभव आहेत. सरांचे पुन्हा मी ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्याच्यावेळी कोर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. कारण का याच्यामध्ये ज्यावेळी कोर्स नवीन असतो त्यावेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन काही टेक्निक्स शिकायला मिळतात. त्यामुळं हे जे काय टेक्निक्स आहेत, हे जे काय शास्त्र आहे, हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावं त्यासाठी मी सरांचा वारसा पुढे चालवायचा मला विचार केला आहे. आणि हे ट्रेनिंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवत असताना
जे काही योगदान लागेल ते माझ्यापर्यंत करणार आहे. आणि माझ्या जीवनात जे काय बदल घडला, जे काय मला यश मिळालं, जे काही मी सध्या आनंदी आहे, सरांच्या मार्गदर्शनामुळे आहे, ह्या शास्त्राच्या मार्गदर्शनामुळे आहे. त्याचबरोबर आमचे श्री पंडू बाबुराव आलेकर, राणा बोलोडे, तालुका कागद. मी दूध साखर महाविद्यालयामध्ये टी.वाय. बेमध्ये शिकत असताना आमच्या महाविद्यालयामध्ये पोलीस कॅम्प झाला होता. त्यामध्ये खानापुरे सरांनी व्हिज्युअलायझेशन या तंत्राद्वारे पोलीस कसे बनावे हे आम्हाला तंत्र शिकवले. त्या तंत्राद्वारे मी दररोज एक महिना ते तंत्र आजमावले. ते आजमावल्यानंतर त्या सरांनी खानापुरे सरांनी एक शिडी दिली. ती शिडी दररोज CD प्लेअरमध्ये घालून मी ऐकत होतो. ते ऐकल्यानंतर मला लगेच 2 महिन्यानंतर फेब्रुवारी 2008 मध्ये मी पोलीस भरती झालो. पोलीस भरती झाल्यानंतर मी ही CD माझ्या मित्राला दिली. त्या मित्राने सुद्धा 1-2 महिने व्हिज्युअलायझेशनद्वारे तंत्राद्वारे तो आता मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. आणि माझ्या बहिणीसाठी सरांनी खास CD बनवून वेगळी CD बनवली होती. ती माझ्या बहिणीला दिली. त्याला MSc मध्ये गोल्ड मेडल आहे. त्यामुळे मी खानापुरे सरांचे आभार मानतो. माझं नाव संदीप दत्तात्रय कांबळे. मी शिवाजी युनिव्हर्सिटीमधून MSc मॅथमॅटिक्स 2008 साली पास झालो. मग माझं पुढं ध्येय होतं की सेटनेट एक्झामसाठी ट्राय करावी. खरं माझ्या मनात सेटनेटबद्दल भीती निर्माण होती. मी पास होईल का नाही हे मला सारखी भीती वाटत होती. सिनियर सगळे सांगत होते की सेटनेट अवघड आहे. तेव्हा मग माझा परिचय अभिजित देसाईशी झाला. मग त्यांनी मला चांगल्या सेटिंग सांगितल्या हिप्नॉटिझमबद्दल. चांगल्या सेटिंग दिल्या. उदाहरणार्थ एकाग्रता कशी वाढवावी, मनातील भीती कशी कमी करावी, ह्याच्या ट्रिक्स दिल्या त्यांनी. आणि मग मी त्याचा वापर करून आहे की नाही सेट एक्झाम पास झालो. ते कसं झालं ते मी सांगतो थोडक्यात. त्यांनी मला सेटिंग्स दिल्या एकाग्रता करण्यासाठी. मग मी ते रोज रात्री व्हिज्युअलायझेशन करायचो. रोज रात्री झोपताना मी हे विचार करत होते की मला सेटनेट एक्झाम अतिशय सोपी जाणार आहे, अतिशय सोपी गेलेली आहे, असं प्रेझेंटमध्ये हे वाक्यरचना करायचो. मग 18 जानेवारी 2009ला माझी सेट एक्झाम झाली आणि मला पेपर अतिशय सोपा गेला. आणि मग मी ठरवलं की आता व्हिज्युअलायझेशन करायचं, मार्काबद्दल व्हिज्युअलायझेशन करायचं, फायनल रिझल्ट व्हिज्युअलायझेस करायचा. मग तो मी व्हिज्युअलायझेशन केला. फायनल रिझल्ट, नेम ऑफ द स्टुडंट संदीप दत्तात्रय कांबळे, सीट नंबर 13,597, सब्जेक्ट मॅथमॅटिकल सायन्स, पेपर फर्स्ट, मार्क मी व्हिज्युअलायझेशन केले ते 50 ते 60 याच्या दरम्यान व्हिज्युअलायझेशन केले ते. पेपर सेकंड 40 ते 45 आणि पेपर थर्ड 110 ते 120 याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन केलेलं. आणि जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा मला मी पास झालो हे कळलं. आणि ज्यावेळेस मार्क डिस्प्ले झाले त्यावेळेस मला पेपर फर्स्टमध्ये 45 मार्क पडलेले, पेपर सेकंडमध्ये 42 मार्क पडलेले, पेपर फर्स्टमध्ये 52 मार्क पडलेले, पेपर सेकंडमध्ये 42 मार्क पडलेले आणि पेपर थर्डमध्ये 110 मार्क पडलेले. हा मला अनुभव आला व्हिज्युअलायझेशनमुळे. आणि हे ते शक्य झालं ते अभिजित देसाई आणि त्यांचे गुरु डॉक्टर खानापुरे सर यांच्यामुळे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप ऋणी आहे. Hello, I'm Surbhi Sudhakar Bhagwat. Currently, I'm studying engineering in VIT Pune. I had done Professor Khanapure sir's workshop of hypnotism and mind power. Because of that, I could see myself as a different person. Initially, I just kept on working hard and studied. But after doing his workshop, I started believing in myself. I know what is the power of mind now. Before, I had no aims as such, I kept studying. But after his workshop, I had a defined preset. Okay, I have to achieve this much and this is going to be my dream score. And believe me, I decided that I'm going to score 91.2 and I scored exactly 91.20 in my exams. After that, I dreamt of going to Canada for my student exchange program during engineering. In such a huge competition of almost 700 students, I got selected among the 11 just because I believed that I could go. Not necessarily that I am the best among all, but I believed that yes, I can go there, I can achieve it and I'm going to be there. And yes, I completed my exchange program for almost 5 months in Canada. I came back, again after coming back,
okay, I believed that now I'm going to prove myself again in India. I believed. Just believing is the path. That is what Khanapure sir taught us. Then again, it was a process. Like I again went through my exams. I scored almost 9.5 on 10. And like I could see myself that it's a huge journey, it's a big journey, and if you believe in yourself, yes, you can achieve anything you want to. And I'm sure you will attend such workshops more and get benefited from his wide knowledge and experience. And whatever I think I'll be achieving in future, most of it will be dedicated to Khanapure sir. Thank you. शरीर शाहू घनकर, मी कोल्हापूरमध्ये राहते. मी 3 महिन्यापूर्वी सरांकडे माइंड प्रोग्रामिंगसाठी आले होते. तेव्हा सरांनी मला स्वसंमोहन, व्हिज्युअलायझेशन आणि कमी वेळामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने जास्त अभ्यास कसा करावा असे काही टेक्निक सांगितले होते. आणि त्यांनी मला माइंड प्रोग्रामिंगची एक CD तयार करून दिली. जी CD मी घरी दररोज ऐकायचे आणि त्या CD मध्ये त्यांनी मला 95% पेक्षा जास्त मार्क पडतील असं रेकॉर्डिंग करून दिलं होतं. आणि अभ्यास सकाळ संध्याकाळी प्राणायाम सांगितलं होतं, जे की मी घरी दररोज केलं. आणि त्यानुसार मला 10वीच्या आत्ता 2013च्या SSCच्या परीक्षेमध्ये 96.36% पडले आणि संस्कृतमध्ये 100पैकी 100 आणि सायन्समध्ये 100पैकी 99 पडले. हे सगळं फक्त सरांनी जी माइंड प्रोग्रामिंगची CD तयार करून दिलेली त्यामुळेच झालं आहे. कारण की त्या CD मध्ये सरांनी असं सांगितलेलं आहे की आपण आपल्याला पाहिजे तसे प्रश्नपट्टीला असं व्हिज्युअलाइज करायचं. त्यानुसार ती CD मी दररोज ऐकली आणि अगदी माझ्या मनाप्रमाणेच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडत गेले आणि प्रत्येक पेपर झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढत गेला. ते फक्त त्या माइंड प्रोग्रामिंगच्या CDमुळेच. आणि त्यामुळेच मी एवढं यश प्राप्त करू शकले. त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आणि खरं तर मी सरांकडे खूप उशिरा आले आणि जर मी अजून आधी आले असते 1-2-3 महिने तर मी बोर्डामध्ये निश्चितच पहिले आले असते असा मला विश्वास वाटतो. आणि जर उशिरा आले त्यामुळेच 96 पडले. आधी आले असते तर निश्चित प्रथम क्रमांक प्राप्त केला असता. माझं नाव शुभम सुधाकर भागवत. मी सेंट जेवियर्स हायस्कूल कोल्हापूरचा विद्यार्थी आहे. 2009 मध्ये असताना खानापुरे सरांचा वर्कशॉप मी अटेंड केला होता. त्यामध्ये सरांनी आपली माइंड पॉवरचा कसा वापर करायचा ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने वर्कशॉप दिला. त्याच्यामध्ये माइंड पॉवर टेक्निक वापरणे किंवा व्हिज्युअलायझेशन करणे किंवा ड्रीम मार्कशीट करणे अशा अनेक प्रकारच्या युक्त्या सरांनी सांगितल्या. मी त्यामधली ड्रीम मार्कशीट ही युक्ती अप्लाय केली. त्यामध्ये मी व्हिज्युअलाइज केलं की मी शाळेमध्ये पहिला आलोय. मी रोज रात्री झोपताना व्हिज्युअलाइज करायचो. माझ्यासमोर ती ड्रीम मार्कशीट तयार केली होती. माझ्या रूममध्ये मी ती ड्रीम मार्कशीट लावली होती आणि त्या ड्रीम मार्कशीटमध्ये मी माझे टक्केवारी लिहिले होते. 96.73% मला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळवायचे होते आणि शाळेमध्ये पहिलं यायचं होतं. आणि बरोबर मी शाळेमध्ये पहिला आलो. सेंट जेवियर्स हायस्कूलचा 2010चा मी टॉपर आहे, पहिला विद्यार्थी आहे आणि मला 96.73% पडले. पॉईंटमध्ये सुद्धा फरक पडला नाही. त्यामुळे खानापुरे सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझा हार्डवर्क होताच. हार्डवर्क बरोबर ह्या माइंड पॉवरच्या टेक्निक्स मी वापरल्या आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला. तुम्ही सुद्धा ह्या टेक्निक्स वापरू शकता. आणि 12वीसाठी सुद्धा आता मेडिकलसाठी मी प्रयत्न करतोय. तर खानापुरे सरांचं आता मला मार्गदर्शन चालू आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझं नाव अमृत तानाजी तिवली. मी एक ॲथलीट प्लेअर आहे. मला स्पर्धेपूर्वी प्रचंड भीती वाटत होती. तेव्हा माझे कोच सुभाष पवार सर यांनी मला खानापुरे सरांच्याकडे आणले आणि त्यांनी माझ्यावर प्रोग्रॅमिंग केले. त्यामुळे माझ्या मनातील भीती दूर झाली आणि मी पुणे येथे झालेल्या वेज झोन स्पर्धेमध्ये 110 मीटर हर्डलमध्ये गोल्ड मेडल मिळवले व भोपाळ मध्य प्रदेश येथे झालेल्या इंटर झोन स्पर्धेमध्ये 4x100 मीटर रिलेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले. हे सर्व खानापुरे सरांच्यामुळे झाले म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. माझं नाव विशाल सरदार माळवे आहे. मी कोल्हापूरचा आहे आणि माझा इव्हेंट 110 मीटर हर्डल्स आहे. मी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. माझे गुरुवर्य सुभाष पवार सर यांनी माझी खानापूर सरांच्या संग ओळख करून दिली आणि खानापूर सरांचे हिप्नॉटिझमच्या प्रयोगामुळे आम्ही ॲथलेटिक्समध्ये भरपूर यश मिळवू शकलो
आम्ही इंडियामध्ये पहिल्या 3 मध्ये आहे. सरांनी आम्हाला मोठी सहकार्य केली. हिप्नॉटिझमचा प्रोग्राम होतो. मी माझे गुरुवर्य सुभाष पवार सर तसेच खानापुरे सर यांचेही आभार मानतो. यांनी आम्हाला हितपर्यंत पोहोचवलं. इंडियातले टॉपर 5 प्लेयर होते आमच्या रेसमध्ये नॅशनलला. त्यामध्ये मी पहिल्या 3 मध्ये बसलो. तसेच वे झोन नॅशनलला मला गोल्ड मेडल लागले. माझ्याबरोबर पळणारा मुलगा फर्स्ट टाईम मी त्याला हे केलेलं आहे, मारलेलं आहे. तसेच अनेक स्पर्धेमध्ये मी त्याला मारलेले आहे. अशीच माझी प्रगती चांगली होत चालली आहे. खानापुरे सरांच्यामुळेच ही प्रगती होत आहे. तसेच माझे गुरुवर्य सुभाष पवार सर यांच्या टेक्निकलमुळे ही प्रगती होत आहे. माझं नाव प्रकाश वडगावकर, माझं गाव बिद्री, तालुका कागल. मी मध्यंतरी सर्व्हिसच्या दृष्टीने जेव्हा प्रयत्न करत होतो, सन 2008 मध्ये मी एका कलेक्टर ऑफिसच्या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. बरेच वर्षे प्रयत्न करत होतो, परंतु काय यश मिळत नव्हतं. अशावेळी खानापुरे सरांचा माझा संपर्क जुनाच असल्यामुळे सरांशी माझी थोडीशी चर्चा झाली की बाबा व्हिज्युअलायझेशनच्या प्रोसेस संदर्भामध्ये, आणि सरांनी मला एक CD बनवून दिली. आणि ती CD व्हिज्युअलायझेशनची CD नेहमी दिवसातून 3 वेळा तुम्ही ऐकत जावा, अशा प्रकारे मला त्यांनी सांगितलं. जनरली मी ती CD दिवसातून 4-5 वेळा तरी ऐकली, आणि ते जे माइंड प्रोग्रामिंग झालं आणि व्हिज्युअलायझेशन झालं, त्याचा परिणाम मला अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस मिळाला. आणि माझी कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून माझी निवड झाली. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, की बऱ्याच गोष्टी म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन मी केलं होतं, ज्या पद्धतीनं व्हिज्युअलायझेशनच्या प्रोसेसमध्ये ज्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे, ज्यांनी मला पार्टी मागितलेली आहे, तर त्याच पद्धतीनं त्या घटना घडत गेल्या. त्याच मित्रांनी परत मला येऊन भेटून माझ्याकडे पार्टी मागितली, माझं अभिनंदन केलं. म्हणजे ज्या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन केलं होतं, अगदी त्या सगळ्या घटना क्रमाने घडत गेल्या. आणि मग निश्चितपणे मला लक्षात आलं की व्हिज्युअलायझेशनच्या तंत्रामध्ये किती ताकद आहे. आणि त्यानंतर मग माझा फार विश्वास वाढला त्या संदर्भामध्ये. आणि आज मी सध्या तहसीलदार ऑफिस कागलमध्ये कार्यरत आहे. आणि खरोखर खानापुरे सरांचं किती आभार मानावं तितकं थोडं आहे. आणि खानापुरे सरांनी माझ्या आयुष्यामध्ये खरोखर चांगल्या प्रकारची अशी एक सुरुवात केलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी त्या व्हिज्युअलायझेशन तंत्राचा उपयोग करतो आहे, आणि सर मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. थँक्यू, धन्यवाद. माझं स्टेज डेअरिंगसुद्धा नव्हतं की कोणाजवळ कसं बोलायचं, काय बोलायचं, कुठल्या पद्धतीने बोलायचं हेही मला माहीत नव्हतं. की सरांनी कार्यशाळा सरांची केली, त्यावेळी असं कळालं की काय तर आहे की त्यात काय तर घ्यावं. असं केल्यानंतर मग मी सरांना एक रिक्वेस्ट केली, काय असं सर म्हटलं मी 10.5 गुंठ जमीन घेतलो आहे आमच्या गावाकडं. सरांना रिक्वेस्ट बी केली. सर म्हटलं मी व्हिज्युअलायझेशन करावलं की 80,000ची जागा मला 50,000ला मिळालं पाहिजे, ते सरांच्या कानावरसुद्धा घातले. ज्यावेळी मी ते व्हिज्युअलायझेशन एक 9 दिवसाला अजूनसुद्धा चालू आहे की जो जागेचा मालक, जो देणारा एजंट आणि जो घेतला होता तो सुद्धा मालक, त्या सगळ्यांनी मिळून मी 50,000ला 80,000 जागा मिळावं असं व्हिज्युअलायझेशन सकाळ संध्याकाळ 2 टाईम. आणि ज्यावेळी मला सकाळी फोन आला की तुम्हाला 50,050ला जागा तुम्हाला 1 गुंठा दिला आहे, असं एवढंच समोरच्या याच्यापासून माझं नाव विनोद कुराडे. मी गडिंगला असतो. 9 वर्षापासून मी LIC काम करतो. ते करत असताना मध्ये काही मानसिक, शारीरिक किंवा इतर असं म्हणजे मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नव्हतं. माझा जो व्यवसाय आहे तो ॲक्च्युली LIC ऑफिसपासून खूप लांब आपण करत होतो बेळगाव जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यातून मला मार्ग मिळत नव्हता. मग असंच काम करता करता प्राध्यापक खानापुरे सरांचं मला बेळगावमध्ये व्याख्यान ऐकायला मिळालं. त्याच्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं की बाबा इथं काहीतरी मला उत्तर मिळेल, काहीतरी मार्ग मिळेल. मग असं करत असताना मग त्यांचा कोर्स मला त्यावेळी अटेंड करायला मिळाला नाही. कोल्हापूरमध्ये मी ते अटेंड केला 3-4 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, त्यांनी दिलेल्या
कोर्सेसमध्ये काही टेक्निकच्याद्वारे मी काही असे सजेशन घेऊन कल्पना करून वगैरे त्याचे काही प्रयोग केले प्रत्यक्षात. ते करत असताना खूप चांगले मला अनुभव आले. मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे स्थिर झालो. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या जर सांगायचं म्हटलं, माझं उत्पन्न LICच्या माध्यमातून जे वर्षाला 1 लाखाच्या पुढे जातं, 1 लाख 1.5 लाख पुढे जातं, 2 लाखाच्या पुढे जाणं होतं. तर अलीकडे मी 1 वर्षापासून किमान 50,000 महिन्याला घेतो. त्याचबरोबर महिन्याला एकाच महिन्यामध्ये 1 लाख रुपये इन्कम घ्यायचं मला एक इच्छा होती, ती सुद्धा पूर्ण झाली. 2 महिन्यापूर्वी मी महिन्याला 1 लाख रुपये इन्कम घेतलेलं आहे. आणि आता पुढं त्या प्लॅनिंगने जर बघितलं तर येत्या मार्च एप्रिलपर्यंत मी महिन्याला 5 लाखपर्यंत महिन्याला इन्कम घेत आहे. माझे एक स्वप्न होतं 4 लोन घ्यायचं, तेही माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पुन्हा मी येत्या 6 महिन्यामध्ये पुन्हा नवीन गाडी घेतो. आणि हे जे काय अनुभव आलेले आहेत खूप मिराकल, खूप चांगले अनुभव आहेत. सरांचे पुन्हा मी ज्या वेळ मिळेल त्यावेळी कोर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. कारण का याच्यामध्ये ज्यावेळी कोर्स नवीन असतो त्यावेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन काही टेक्निक्स शिकायला मिळतात. त्यामुळं हे जे काय टेक्निक्स आहेत, हे जे काय शास्त्र आहे हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावं यासाठी मी सरांचा वारसा पुढे चालवायचा मला विचार केला आहे. आणि हे ट्रेनिंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवत असताना जे काही योगदान लागेल ते माझ्यापर्यंत करणार आहे. आणि माझ्या जीवनात जे काय बदल घडला, जे काय मला यश मिळालं, जे काही मी सध्या आनंदी आहे ते सरांच्या मार्गदर्शनामुळे आहे, या शास्त्राच्या मार्गदर्शनामुळे आहे. त्याचबरोबर आमचे मित्र सुभाष पाटील सर, त्यांनी हे कार्य किंवा जास्त प्रभावी जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी जे काय हातामध्ये कार्य घेतले त्यांना मीही मदत करेन. त्यांचा याच्यामधला जो सहयोग आहे तो खूप चांगला आहे. त्यांचे सरांचे मी धन्यवाद मानतो. 5 वर्षापूर्वी मी खानापूर सरांचं कार्यशाळा अटेंड केलं. त्याच्यामुळे धंद्यात लॉसमध्ये होतो. साधारण एक 60-70 हजार रुपये मला लॉस होतं. त्यानंतर कार्यशाळा अटेंड केल्यानंतर पहिल्या महिन्यातच मी बघितलं की ते लॉस तर निम्म्यावर आलं, म्हणजे साधारण 25-30 हजारवर आलं. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर बघितलं तर मी ते पूर्ण लॉस कव्हर करून साधारण 70-1 हजार रुपये माझं प्रॉफिट दिसायला लागला. आज 5 वर्षानंतर आज मी माझा स्वतःचा बंगला बांधलेला आहे. परत माझी स्वतःची 4 चाकी गाडी आहे काय. तर आता इथून पुढं माझं पुढचं एक हे आहे, जे सिरॅमिक टाईल्स म्हणजे जे ग्लेस टाईल्स पण वापरलं जाते संडास बाथरूमला, त्याला एक रॉ मटेरियल मिळतं गोव्याला काय. ते गोव्यात रॉ मटेरियल भरून मी ते सिरॅमिक टाईल्सला देऊन तिथून परत इकडं आणणार आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त खानापुरी सरांच्या कार्यशाळेमुळं. मी संदीप दत्तात्रय कांबळे. मी MSc शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून 2008 साली पास झालेलो आहे. आणि मग माझ्यासमोर एक आव्हान होतं सेट एक्झामचं. मॅथमॅटिक्समध्ये सेट होणं हे नॉट अ जोक, पण मला खूप भीती वाटायची. पण मग मला माझे मित्र अभिजित देसाई हे भेटले. त्यांनी मला सजेशन दिले की बाबा असं काही नसतं, मनात आणलं की सगळं काही मिळतं. मग त्यांनी मला सूचना दिल्या. मला भीती वाटत होती सेटबद्दल, सेट एक्झामबद्दल, पास होईल का नाही असे निगेटिव्ह थिंकिंग येत होते. खरं त्यांनी मला हिप्नॉटाईज करून चांगल्या सेटिंग दिल्या. मला एक 5-6 सेटिंग दिल्या. त्यात मी इम्प्रूव्ह केलं स्वतःला. आणि मग 18 जानेवारी 2009ला सेट एक्झाम झाली. मग मी व्हिज्युअलायझेशन केलं की मला सेट एक्झाम अतिशय सोपी जाणार आहे. मग ज्या दिवशी एक्झाम झाली त्या दिवशी मला सेट एक्झाम अतिशय सोपी गेली. मग नंतर मी व्हिज्युअलायझेशन केले की मी सेट एक्झाम पास झालेलो आहे. असं मी रिझल्ट बघितला जुना स्टुडंटचा, जे कोणी फेल किंवा काय त्याचा रिझल्ट डिस्प्ले झाला ते व्हिज्युअलायझेशन केला. मग मी व्हिज्युअलायझेशन केलं. माझा सीट नंबर 13,597. नेम ऑफ द स्टुडंट कांबळे संदीप दत्तात्रय. मार्क्स पेपर फर्स्ट 40 to 45, then paper second 60 to paper first 50 to 55, paper second 40 to 45 and paper third 100 to 110. हे व्हिज्युअलायझेशन केलं आणि रिझल्ट लास्ट कॉलम रिझल्ट क्वालिफाय तसं केलं. व्हिज्युअलायझेशन केलं. मग ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मी सेट क्वालिफाय झालो म्हणून आलो. आणि 1 महिन्यानंतर मग जेव्हा मार्क डिस्प्ले झाले
त्यावेळेस मला पेपर फर्स्टमध्ये 42 मार्क्स मिळाले, नाही सॉरी पेपर फर्स्टमध्ये 52, पेपर सेकंडमध्ये 42 आणि पेपर थर्डमध्ये मला 110 मार्क मिळाले. आणि हे ते माझ्या मित्रामुळे अभिजित देसाई आणि त्यांचे गुरु डॉक्टर खानापुरे सर यांच्यामुळे ते शक्य झालं आणि मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. 5 वर्षापूर्वी मी खानापुरे सरांचं कार्यशाळा अटेंड केलं. त्याच्यामुळे मी धंद्यात लॉसमध्ये होतो. साधारण एक 60-70 हजार रुपये मला लॉस होतं. त्यानंतर कार्यशाळा अटेंड केल्यानंतर पहिल्या महिन्यातच मी बघितलं की ते लॉस तर निम्म्यावर आलं, म्हणजे साधारण 25-30 हजारवर आलं. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर बघितलं तर मी ते पूर्ण लॉस कव्हर करून साधारण 70-1 हजार रुपये माझा प्रॉफिट दिसायला लागला. आज 5 वर्षानंतर आज मी माझा स्वतःचा बंगला बांधलेला आहे. परत माझी स्वतःची 4 चाकी गाडी आहे काय. तर आता इथून पुढं माझं पुढचं एक हे आहे जे सिरॅमिक टाईल्स, म्हणजे जे ग्लेस टाईल्स म्हणून वापरलं जाते संडास बाथरूमला, त्याला एक रॉ मटेरियल मिळतं गोव्याला काय. ते गोव्यात रॉ मटेरियल भरून मी ते सिरॅमिक टाईल्सला देऊन तिथून परत इकडं आणणार आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त खानापुरे सरांच्या कार्यशाळेमुळं. आणि इथं आल्यानंतर माझ्यामध्ये जे निगेटिव्ह थिंकिंग होते, तसेच आरोग्याबाबतीत प्रॉब्लेम होते ते पूर्ण निघून गेले. तसेच मनी मेकिंग वगैरे आम्हाला त्यांनी चांगलं शिकवलं. तसेच माझा आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला आहे आणि मी पॉझिटिव्ह थिंकिंगचा पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे आणि याचा फायदा मला पुढे चालू राहील असं मला वाटते. तसेच खानापुरे सरांनी आम्हाला जे आज 4 दिवसात जे शिकवलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो. पहिल्या 2 दिवसात मला असं वाटायला लागलं की आपलं अंतर्मन परमेश्वराला परमेश्वराजवळ इच्छा करतं आणि ते परमेश्वर आपल्याला फळ देतो. हे असे खानापुरे जर सर जे सांगतायत ते कसं शक्य आहे, मला हे काही पटलं नाही. पण प्रत्यक्ष जसं हा कोर्स पुढं चालू झाला आणि शेवटच्या दिवसाचा आजच्या दिवसाचा जो कार्यक्रम झाला, इथंपर्यंत ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला मला हे सगळं पटायला लागलं की आपलं अंतर्मन हे निश्चितपणे परमेश्वराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतं आणि आपण स्वसंमोहनातून आपले सर्व आजार घालू शकतो, आपली संपूर्ण इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आणि या स्वसंमोहनातून आपल्याला मागचा भूतकाळसुद्धा पाहता येतो आणि संमोहन अवस्थेत प्रगाढ संमोहन अवस्थेत गेल्यानंतर आपल्याला जे जे अनुभव येतात त्या अनुभवातनं मला हे सर्व काही पटलं की मला असं वाटायला लागलं की आपलं अंतर्मन परमेश्वराला परमेश्वराजवळ इच्छा करतं आणि ते परमेश्वर आपल्याला फळ देतो. हे असे खानापुरे जर सर जे सांगतायत ते कसं शक्य आहे, मला हे काही पटलं नाही. पण प्रत्यक्ष जसं हा कोर्स पुढं चालू झाला आणि शेवटच्या दिवसाचा आजच्या दिवसाचा जो कार्यक्रम झाला, इथंपर्यंत ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला मला हे सगळं पटायला लागलं की आपलं अंतर्मन हे निश्चितपणे परमेश्वराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतं आणि आपण स्वसंमोहनातून आपले सर्व आजार घालू शकतो, आपली संपूर्ण इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आणि या स्वसंमोहनातून आपल्याला मागचा भूतकाळसुद्धा पाहता येतो आणि संमोहन अवस्थेत प्रगाढ संमोहन अवस्थेत गेल्यानंतर आपल्याला जे जे अनुभव येतात त्या अनुभवातनं मला हे सर्व काही पटलं की स्वसंमोहनातून आपण आपली इच्छा पूर्ण. कल्पवृक्ष असा एक कल्पवृक्ष असतो की त्या कल्पवृक्षाच्या खाली जर बसलं आणि आपण काही मागितलं तर कल्पवृक्ष आपल्याला सगळं काय देतो, मागेल ते देतो. आणि तशीच कथा नवीन ह्याच्यामध्ये मी ऐकली होती की अल्लाउद्दीनचा चिराग त्या दिव्याला घासल्यानंतर त्यातनं एक जीन बाहेर येतो आणि ते जीनला एक एवढंच माहीत असतं की आपण जे मागल ते आपल्याला तो देणार, त्याचं एवढंच काम होतं. आणि मला त्या अल्लाउद्दीनच्या त्या चिरागच्या ह्याच्या जी मला आठवण आली आणि पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मला लक्षात आलं की ज्या 4 दिवसाच्या सेमिनारमध्ये मला जे खानापुरे सरांनी जे शिकवलं, जे सांगितलं ते नेमकं त्या जीनची मला पूर्ण माहिती करून दिली की ते कसं घासायचं आणि जीन उभा राहतो आणि प्रत्यक्ष आपल्या प्रत्येक इच्छा तो
कसा पूर्ण करतो. मग त्या आत्मसंमोहनातून जी इच्छापूर्तीचे जे काही टेक्निक सांगितलं ते टेक्निक जे तुम्ही जे विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला मिळतं. त्याच्यावर मला पहिला विश्वास बसत नव्हता. कारण ह्या 4 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मला इतका पूर्ण डीपली आणि त्याच्या थेरॉटिकली इतकं कळालं, मेकॅनिझम इतकं कळालं की आपण खरोखरच मला 100% आता एक पूर्ण खात्री झालेली आहे की मी जी पूर्ण इच्छा व्यक्त करीन ती मला पूर्ण मिळणार आहे. जी व्हिज्युअलायझेशन सिस्टीम जी सरांनी सांगितली त्या व्हिज्युअलायझेशन सिस्टीमप्रमाणे मी अप्लाय आता करणारच आहे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे, मला 100% खात्री आहे. या वर्कशॉपचे फायदे म्हणजे इथे तुम्हाला फुल सेल्फ कॉन्फिडन्स मिळतो. इथून पूर्ण तुम्ही एक मॅग्नेट होऊन जाता. सर्व प्रकारचं तुमच्याकडे आकर्षण होणार. पैसा, प्रसिद्धी, सगळं तुमच्याकडे मिळणार. आज ह्या वर्कशॉपमध्ये मी येऊन मला असा अनुभव आलेला आहे जो आतापर्यंत आयुष्यात कधीही आला नव्हता. पास्ट लाईफ अनुभव मला ह्या वर्कशॉपमध्ये आलेला आहे. मी अक्षरशः पास्ट लाईफमध्ये गेलो, तिथे मी कोण होतो ते बघितलं आणि मी जो अनुभव घेतला तो मी आजपर्यंत कधीही घेतला नव्हता आणि आता ह्या पुढे कधी पण घेऊ शकतो. हा अनुभव असा आहे. आमच्या गावचे माझे मित्रच श्री भुगुंडा पाटील कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होते. मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कॉन्ट्रॅक्टिंगच करतो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये भुगुंडा पाटील काही कारणास्तव किंवा आर्थिक परिस्थितीनुसार ते लॉसमध्ये गेले. लॉस गेल्यामुळे बरेच त्यांचे हलाखीचे दिवस गेले. परत त्यांना पेपरमध्ये ॲड होती खानापुरे सरांची की इच्छापूर्तीसाठी कार्यशाळा वगैरे कोल्हापूरला चालू करतो आहे असं ते ॲड होती. ॲडमध्ये ॲड वाचल्यानंतर त्यांनी ते 3 वर्षापूर्वी आणि आत्तापासून 3 वर्षापूर्वी ते सरांना भेटले. त्यांची सर्व परिस्थिती त्या सरांना खानापुरे सरांना सर्व परिस्थिती सांगितली. परिस्थिती सांगितल्यानंतर सरांनी त्यांना ती त्यांना वेळ दिली. त्या वेळेनुसार त्यांनी ॲडमिशन घेतलं. त्यांनी कार्यशाळा पूर्ण केली आणि त्या सांगितलेल्या सूचनाप्रमाणे किंवा त्या योगा म्हणा किंवा ते इच्छापूर्तीचे काय हे आहे जे नियम हे सगळे त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केलं. त्यानुसार ते पूर्ण केल्यानंतर ते परत आपल्या कामाला लागले. कामाला लागल्यानंतर त्यांची इतकी प्रगती होत गेली आहे. आज रोजी ते टॉपमध्ये. तर त्यांचंच मग माझंही तसंच झालं. बिझनेसमध्ये 1 वर्षापासून मला बॅडपेज यायला लागलं. काही अगोदर मी चांगला म्हणजे बिझनेस माझा चालायचा. 1 वर्षानंतर माझं बॅडपेज आल्यानंतर मी काय केलं की त्याचे हुकूमपणा सहज बोलता बोललो माझ्या मित्राला. ते म्हणले असं कोल्हापूरला वर्क चालू आहे तू जातोस काय बघ हे कर. मी वर्ग चालू झाल्यानंतर मी परत तिथं ॲडमिशन घेतलं आणि आता मी कार्यशाळा पूर्ण करतो आहे. इथून माझी खानापुरे सरांच्या आशीर्वादानं त्यांच्या कृपेनं मला म्हणजे माझी इच्छापूर्ती किंवा माझं बॅडपीच जाण्यासाठी मी इथंपर्यंत आलो आणि माझी इच्छा पूर्ण होते हीच माझी ईश्वरचरणी. व्यक्ती म्हणजे काय किंवा त्याचा स्वभाव या अशा गोष्टी ज्यावेळेपासून मला कळायला चालू झाल्या त्यावेळेपासून मी बरीच पुस्तकं वाचली. मी शैक्षणिकसुद्धा बरीच पुस्तकं वाचली. MBAची असू द्या किंवा इतर गोष्टीची. पण ते सगळं वाचत असताना मला असं त्या कुठल्याही त्या माझ्या मी शिकत असलेल्या शिक्षणाबद्दल असं मला कधी मिळालं नाही की ज्या शिक्षणामुळं आपल्याला आध्यात्मिक सामाजिक आणि इतर गोष्टीचे शांती मिळेल किंवा चांगल्या त्यापद संबंध असं शिक्षण मिळेल. उदाहरणार्थ माझा आता जर एक कमकुवतपणा बरेच माझे हे सगळं बघत असताना माझ्या बरेच कमकुवतपणा सुद्धा म्हणजे आता मला मी अनुभवते. बरेच गोष्टीचं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये कमकुवतपणा होता आणि त्या कमकुवतपणा घालवण्याच्या संबंधीचं माझ्या शिक्षणामध्ये मी आता जे शिकतोय त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं त्याचं सोल्युशन निघतंय की मी बघत होतो. पण मी बरंच त्याच्यावरती हे करून बघितलं तर मला त्याच्यात कुठल्या प्रकारचं माझ्या अडचणीचं मी जे आयुष्य जगतोय त्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीचं जे व्यक्तीच्या संदर्भात किंवा कुटुंबामध्ये संबंध सुधारण्यापर्यंत असेल किंवा जास्तीत जास्त मला ज्या गोष्टीचा त्रास वाटत कमकुवतपणा वाटत होता जो आज मी खानापुरे सरांच्या ह्या ट्रेनिंगमुळे आणि ह्या कार्यक्रमामुळे मी आज घालवू शकलो. आणि मला असं निश्चित वाटतंय की यापुढे तो कमकुवतपणा माझ्याकडे वाट फिरकून सुद्धा बघणार नाही. तो म्हणजे स्टेज डेअरिंग. बऱ्याचदा मला असं वाटायचं की मी हे शिकणं आता बंद करायला पाहिजे. कारण तशी कारणंसुद्धा त्याला होते. जे मी शिकलो, जे ऐकलं, जे वाचलं, जे बघितलं ते लोकांच्या समोर जाऊन सांगावं असं मला अतिशय पोटतिडकीनं वाटायचं. पण बऱ्याच वेळा मी असं मला वाटलं की बाबा हे मी जाऊन सांगणार आहे आता बोलणार आहे असं वाटलं की पूर्ण अंगाला माझ्या कंप सुटायचा आणि एक अनामिक भीती मला सुद्धा वाटत होतं की मी ही काल्पनिक संकट उभा करतो.
पण ती कशी घालवायची ह्याचं टेक्निक मला मिळत नव्हतं. आणि खानापुरे सर माझे BSCचे गुरु आहेत. ते केमिस्ट्री विषय शिकवत होते, बऱ्याच अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवत होते. पण ही आयुष्याची केमिस्ट्री जे मी मला म्हणतोय आता त्याला मागे सुद्धा मी बोललो, तर आयुष्याची केमिस्ट्री त्यांच्याकडनं मला शिकायला मिळेल हे भविष्यात मला वाटलं सुद्धा नव्हतं. आणि त्यांच्या या कार्यक्रमामुळं मला फार धाडस आणि इतर गोष्टीचं पूर्ण अतिशय बऱ्याच ज्या अनामिक गोष्टी होत्या त्या भीतीचे संकट असे काल्पनिक माणूस प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी अनामिक आणि काल्पनिक संकट उभा करत असतो. त्या पद्धतीचं जे कशी पद्धतीने त्याच्यावर मात करायची आणि आपलं आयुष्य सुखकारक समृद्धकारक करायचं याचं टेक्निक मला खानापुरे सरांच्याकडून या कार्यक्रमामुळे मिळालं. आणि मला असं वाटतं की परत परत हा कार्यक्रम अटेंड करावा आणि त्यांच्याकडून आणि जास्त काय मिळेल ते सगळं ऐकावं, अनुभवावं आणि लोकांना सांगावं अशी आणि असा मला योग कायम असा घडावा, मला वेळ मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खानापुरे सरांच्याकडनं अशाच पद्धतीचं लोकांचं जे जनकल्याणाचं काम मी म्हणतो, आज त्याला म्हणता येईल जनकल्याणाचं काम, जे संत महात्माचं काम, जे पूर्वीच्या काळी जसं संत महात्मा जसं लोकांना अडचणीतनं मार्ग काढून दाखवायचे, मार्ग काढून द्यायचे, त्या पद्धतीचं जे काम करत आहेत त्यांच्या या कार्याला माझ्या सर्व म्हणजे अतिशय मनपूर्वक अशा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ही कार्यशाळा अटेंड केल्यानंतर मला वाटतं की एक चांगलं एक गोष्ट मी हे केली. अशा पद्धतीचे मी बरेच कार्यक्रम अटेंड केले होते, पण खानापुरेने ज्या पद्धतीने ह्याची मांडणी केलेली आहे, या सगळ्या विषयांचे एकत्र कॉम्बिनेशन जे केलेलं आहे ते इतकं उत्कृष्ट झालेलं आहे की त्याच्यामुळे मला आज एवढा आत्मविश्वास वाटतो आहे की बिझनेसमध्ये जो आता माझं सध्या रिसेशनचा पिरियड आहे, बॅड बॅच पद्धतीने चालू आहे, तर त्याचा मला नक्कीच बिझनेसमध्ये उपयोग होणार आहे. तसेच तर हिप्नॉटिझमबद्दल माझ्या मनात अगदी लहानपणापासून एक उत्सुकता होती.